चला गाडीवाडी संघ आपला 12वा खेळाडू पाठवा आणि गवळेवाडी संघ आपला देखील 12वा खेळाडू पाठवा. गाडीवाडी संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा ना. ओके. बॉलर नेम पांडुरंग. ओके. तर नमस्कार, जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. GS क्लब गाडेवाडी तर त्यांच्या विरोधात RCC गवळेवाडी या दोन संघामध्ये यस सर सामना चालू करून घ्यायचा. सलामीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. षटक क्रमांक पहिला सुरुवात, पहिलाच बॉल आणि मैदानामध्ये आपण पाहतो पहिल्या चेंडूला एक सन्मानदायी स्ट्रोक मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. पहिल्या चेंडूला मैदानामध्ये आपण पाहतोय सन्मान जो दिला गेलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नरेश, नॉस्ट्रायकिंग एंडला कल्पेश. ओ इथं मैदानामध्ये पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. हा देखील बॉल मैदानामध्ये डॉट लागोपाठचे दोन चेंडू मैदानामध्ये निर्धावाले 4 षटकांचा असणार हा सामना. सुरुवातीचे दोन चेंडू मैदानामध्ये निर्धाव आलेत. नक्कीच कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहे. इथं देखील मैदानामध्ये आपण पाहतो शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. इथं मैदानामध्ये सिंगल लेग बाईच्या स्वरूपामध्ये या मैदानामध्ये सिंगल आली आणि या सिंगलने संघाचा त्या ठिकाणी श्री गणेश झाला धावपलकावरती 1 धावे करता आपल्याला पाहायला भेटणार आहे. 4 षटकांचा हा सामना. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पांडुरंग. सुरुवातीचे दोन चेंडू अगदी वेगवान आपल्याला पाहायला भेटले, परंतु चेंडू क्रमांक 3 शरीरावरती आढळला. नक्कीच एक चोरटी धाव दिवसा डोळ्या घेतली गेलेली चोरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटली. ही चोरी कुठल्या पैशाची नाहीये, कुठल्या दागिन्यांची नाही आहे. ही चोरी आहे संघाच्या विजयासाठी 1 धावेसाठी घेतलेली. ही चोरी आहे संघर्षाची, ही चोरी आहे जिद्दीची, कारण की ही चोरी आहे माझ्या संघाच्या विजयाची. आणि तो विजय खरं तर 1 धावेला खूप महत्व आहे आणि 1 धाव धावपलकावरती आली आहे जे आपल्याला पाहायला भेटणार आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आपल्याला पाहायला भेटणार आहे कल्पेश. इथे देखील बॉल मैदानामध्ये डॉट अक्रॉस बॅट खेळायचा होता. बॅट पस्त बॉल बराच दूरवरती आपल्याला पाहायला भेटतोय. पहिल्याच बॉलवरती त्याला स्वतःचे इरादे स्पष्ट करायचे होते, मोठा स्ट्रोक त्याला खेळायचा होता, परंतु बॅट वरती बॉल येणार नाहीये आणि हा बॉल मैदानामध्ये आपल्याला डॉट पाहायला भेटला. निर्धाव चेंडू. गोलंदाज पांडुरंगचं कौतुक करावं जितकं कमी आहे. काय गोलंदाजी राहिली आहे मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी 1 धाव आली आहे, ती देखील एक चोरटी धाव आली आहे आणि वारंवार चेंडू मैदानामध्ये डॉट टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय गोलंदाज पांडुरंगच्या माध्यमातून. इथं देखील आपण पाहणार आहोत सिंगल धाव तर येते आणि मैदानामध्ये ही देखील धाव लेग बायची असणार आहे. 2 धावा आल्यात. श्री निनाई विठलाई स्पोर्ट करंगळे देऊळवाडी संघाला विनंती आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचा. त्याचप्रमाणे श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मलसावडे संघ आपल्याला देखील विनंती आहे सन्मानाचं चिन्ह या ठिकाणी घेण्यासाठी यायचा. इथं बॅटची काढा, परंतु यष्टी रक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार आणि धाबा मिळतील 4. चौकार आला आणि या 4च्या मदतीने धावपलकावरती धाबा 6 धाबा ज्या आता नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं षटक मैदानामध्ये संपले. 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला आणि या 6 चेंडूच्या अखेरीस धावपलकावरती 6 धाबा आहेत.
त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित बुरंबळगावचे सुपुत्र उद्योजक आदरणीय योगेशजी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती, व्यासपीठावरती या. पहिलं षटक मैदानामध्ये संपले. 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला आहे आणि या 6 चेंडूच्या अखेरीस धावफलकावरची धाबा 6 धाबा ज्यात नोंदवल्या गेल्यात. 4 षटकांचा सामना. आता मात्र 3 षटक बाकी असणार आहे. आज मात्र धावेंना पूर्णपणे ब्रेक लावायचा काम संपूर्ण संघाच्या माध्यमातून झाला. आजच्या दिवसामध्ये, आजचा संडे जर पाहायला गेलं तर पूर्णपणे शांत आपल्याला पाहायला भेटतोय. आज धावेंचा डोंगर उभा नाही झालाय. आज धावेंची खळबळ झाली नाही आहे. आज धावा पूर्णपणे शांत ठेवल्यात, कारण की आजचा दिवस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पूर्णपणे शांततामय वातावरण मैदानामध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उमेश जो आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कल्पेश. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज कल्पेश जो मैदानामध्ये आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटणार आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उमेश. 6 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. महत्वाचा सामना आहे इथं मैदानामध्ये. स्विच हिट, रिव्हर्सचा प्रयत्न ठरलाय सक्सेसफुल. चेंडू सरळ फरार, सीमा रेषेच्या बाहेर. फौरन धावा मिळतील 4. चौकार इथं चौकार आला आणि या 4च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढत आहेत. आता धावफलकावरची धावा 10 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. चौकार आलाय. नक्कीच आपण पाहतोय रिव्हर्सचा प्रयत्न मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. स्विच हिट, गती परिवर्तन बॉल होता आणि त्या बॉलवरती धावफलकावरची धावा 10 धावा आहेत. फलंदाज ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे कल्पेश. एक रिव्हर्स चौकार मैदानामध्ये आलाय. ओ इथं खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर जर खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकावरची धावा देखील वाढत आहेत. धावफलकावरची धावा 14 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. धावफलकावरती 14 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. कल्पेशने आता मात्र स्वतःचे हात खोललेत. आता मात्र मैदानामध्ये जर पाहायला गेलं तर त्याच्या बॅटमधनं 2 चौकार आलेत, परंतु येणाऱ्या चेंडूवरती किती धावा येणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे. ग्राउंडच्या 4ही बाजूला आपण पाहतोय खेळण्याची क्षमता त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत्या. कल्पेश इथं या अगोदर मैदानामध्ये आपण पाहतोय 2 चौकार आले होते, परंतु या चेंडूवरती पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा होता. थोडी घाई केली, लवकर सफल झाला आणि गोलंदाजाला ते समजलाय आणि तो बॉल खरं तर बॅटपासून दूरवरती ठेवलाय. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय राजेंद्र रणवरे साहेबांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. साहेबांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचा. बॅटपासून बराच चेंडू दूरवरती ठेवला आणि तो बॉल मैदानामध्ये आपल्याला डॉट पाहायला भेटला. 2 चौकार आले होते, परंतु तिसऱ्या देखील चेंडूवरती त्याला चौकारच खेळायचा होता, परंतु बॅटवरती येणार नाही. या बॉल प्रमाणे फलंदाजी करावी लागणार आहे कल्पेशला. परंतु गोलंदाज उमेश जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये. बॅटच्या मधोमध चेंडू समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे. सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढतात. 15 धावा त्याचा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. दुसरं षटक चालू आहे. धावफलकावरती 15 धावा. स्ट्रायकिंग नक्की चेंज झाली आहे. स्ट्राईकवरती आता फलंदाज आपल्याला पाहायला भेटणार आहे गणेश नरेश मुपकारा. नरेश स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला भेटणार आहे. नरेश आणि कल्पेशची जोडी मैदानामध्ये आहे. 15 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं षटक मैदानामध्ये आहे. शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिकेटचे दमदार सामने आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचा दमदार सोहळा. कैलासवासी श्री महादेव स्मृती चषक 2026 स्पर्धेचा असणारा आजचा मानाचा दिवस, अभिमानाचा दिवस. इथे देखील चेंडूला सन्मान, गती परिवर्तन बॉल होता. या ठिकाणी आपण अजून एक सन्मान घेतोय. आदरणीय अमोल कांबळे साहेबांना देखील विनंती आहे आपला सन्मान स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावरती या. मैदानामध्ये सिंगल धाव आली आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 16 धावा. 16 धावा खूप महत्वाच्या आहेत. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची शपथ घेतली आहे.
एक ऊर्जा देणारा अंक आहे, एक ऊर्जा वाढवणारा अगदी शक्तिदायी अंक म्हणून ज्या अंकाकडे आपण पाहतोय तर 16 धाबा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. क्रिकेटचा महारणसंग्राम, क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्रीडांगणावरती आपण पाहतोय क्रिकेटचे महासामने भरवले गेले आणि सामना क्रमांक मैदानामध्ये तिसरा जो आपल्याला पाहायला भेटणार आहे. हो, इथं खोलवर टप्प्याचा बॉल सिंगल धाबा आली. दुसऱ्याही धाबेचा केला गेलाय मैदानामध्ये प्रयत्न. शतक थोडस फंबल. 2 धाबा येतील आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धाबा देखील वाढतायत. धावफलकावरची 18 धाबा ज्यात नोंदवल्या गेल्यात. धावफलकावरची धाबा 18 धाबा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं संपला. 12 चेंडूचा खेळ संपला आणि या 12 चेंडूच्या अखेरीस धावफलकावरची धाबा ज्या 18 धावा ज्यात नोंदवल्या गेल्यात. आदरणीय योगेश पाटील यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. चला मान्यवरांना विनंती, आपण सन्मान स्वीकार करण्यासाठी या. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संतोष. षटक क्रमांक तिसरं होणार आहे चालू. धावफलकावरची धाबा स्थिर आहेत. पहिलाच बॉल आणि संतोषच्या पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार तर केला होता, परंतु क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी होता. धावा येईल अवघी 1 आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धाबा वाढतायत. 19 धाबा ज्यात नोंदवल्या गेल्यात. एकोणीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. षटक क्रमांक तिसऱ्या सुरुवात आहे. फलंदाज मैदानामध्ये कल्पेश, डावखुरा शैलीचा फलंदाज. ओ, इथं बॅट पासून बॉल दूरवरती ठेवला. हा बॉल डॉट असणारा. या ठिकाणी दुर्वा स्पोर्टचे सर्व्हिसर आदरणीय अनिल पाटील यांचं देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. चला मान्यवरांना विनंती, आपण सन्मान घेण्यासाठी या. मैदानामध्ये पहिल्याच बॉल वरती सिंगल आली. तदनंतर आपण पाहतोय नंतरचा बॉल मैदानामध्ये डॉट आलाय. संघर्षाचं नाव म्हणजे क्रिकेट. जिद्द आणि चिकाटी म्हणजे क्रिकेट. कष्ट म्हणजे क्रिकेट. पराकृष्ट म्हणजे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. इथं पुढे सरसावत फुलटा स्वरूपाचा बॉल आणि बॉलला पाठवलाय सरळ आउट ऑफ द पार्क. वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक. छेरान ठोकलाय षटकार. षटकार आलाय आणि या 6च्या मदतीने देखील धावफलकावरची धाबा वाढतायत. 25 धाबा ज्यात धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 25 रन्स. नाबाद जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटली. अजून एकही विकेट नाही आहे. तिसरं षटक मैदानामध्ये चालू. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. दुसरा चेंडू कमबॅक करणारा होता 0 आणि तिसऱ्या चेंडूवरती पायाचा वापर केलाय. फुलटा स्वरूपाचा बॉल, लॉलीपॉप स्वरूपाचा चेंडू होता आणि त्या बॉलला सरळ आसमान दाखवलाय फलंदाज कल्पेशने. धावफलकावरती 25 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. अशाच पद्धतीने तुम्हाला फटकेबाजी करावी लागणार आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला धावा बनवाव्या लागणार आहे. तर तुमचा विचार विजयाच्या दिशेने केला जाणार आहे. जबरदस्त आयोजन आणि जबरदस्त नियोजन आपण पाहतोय. आई रत्नाई क्रिकेट क्लब गुणबाल या संघाच्या माध्यमातून. खरं तर आयोजन करणं खूप कठीण आहे मित्रांनो. बोलून आयोजन होत नाही, ते आयोजन करण्यासाठी तळागाळात उतरून प्रयत्न करावे लागतात. संघाची बांधणी करणे, पारितोषिक मिळवणे हे खूप कठीण काम असतं. आणि इथं देखील मैदानामध्ये बॉलला सरळ पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता सवकार. धावा मिळतील त्या ठिकाणी 4. 29 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. फलंदाज कल्पेशने स्वतःचे हात खोललेच. अभी तो चौका है, छक्का आना बाकी है, आगाज देखा है अपने, अंजाम देखना बाकी है. एक षटकार, एक चौकार आणि आता मात्र स्वतःचे इरादे स्पष्ट केलेत. षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये मला जेवढ्या धाबा बनवता येईल तेवढ्या धाबा बनवायच्या आहेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. उर्वरित 2 चेंडू बाकी असणार आहे
आणि त्या 2 चेंडूवरती देखील माझं सर्वोत्कृष्ट काम राहणार आहे. या 2 बॉलने त्यांनी इरादे स्पष्ट करून दिलेत. आता उर्वरित 2 बॉल आहेत आणि त्या 2 बॉलवरती फलंदाज कल्पेशच्या बॅटमन किती धावा बघणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे. हो, इथं पुढे सरसावत, इथं फटका बसलाय. स्वतः उमेश स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. झेल कठीण होता, प्रयत्न सुरेख होता, 2 धावा घेतल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु अंतिम क्षणी नकार कळवलाय. 2 धावा येणार आहे आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढत आहेत. 31 रन, 31 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. जबरदस्त प्रयत्न केला होता गोलंदाज संतोषने, परंतु झेल मैदानामध्ये सुटला. चुकीच्या दिशेचा झेल होता, अगदी बॅक साईडचा झोन मैदानामध्ये आपण पाहतो, परंतु झेल जो मैदानामध्ये सुटला. आयुष्यामध्ये प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे, कष्ट करणं महत्वाचं आहे. कष्टाशिवाय आयुष्याला आणि कष्टाशिवाय क्रिकेटला देखील पर्याय नाही मित्रांनो. क्रिकेट हा जरतरचा खेळ नाही आहे. इथं तुम्हाला प्रयत्न आणि सराव करावा लागणार आहे. तुमचा सराव जर प्रामाणिक असेल, सराव जर जबरदस्त असेल, तुम्हाला विजय देखील जबरदस्त येणार आहे. मैदानामध्ये धावा आल्या 2 आणि या 2च्या मदतीने धावफलकावरच्या धावा देखील वाढतायत. 33 धावा आणि षटक क्रमांक मैदानामध्ये 3 षटक मैदानामध्ये संपलेच. 18 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला आणि या 18 चेंडूच्या अखेरीस धावफलकावरची धावा 33 धावा. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे आणि त्या 1 मिनिट नंतर क्षेत्ररक्षण संघाला आपला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागणार आहे. 3rd सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागणार आहे. मित्रांनो, वेळेची मर्यादा आहे. 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 इनिंग कंप्लीट करायची असते. तुम्ही वेळेचे पालन जर नाही केलं तर आयोजक कमिटी त्या ठिकाणी पूर्णपणे एकदम परफेक्ट नियोजन आहे, जबरदस्त नियम अटी आहे, त्या नियमाला तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे. हो, इथं मैदानामध्ये खुल्या टप्प्याचा बॉल पायाच्या साईने चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. रक्षकाचा प्रयत्न थोडासा चुकलाय. 2 आल्या, 3ऱ्या ही धावेचा प्रयत्न आणि मैदानामध्ये आपण पाहतो 3री ही धाव कंप्लीट झाली. 3 धावा आल्यात आणि या 3च्या मदतीने धावफलकावरची धावा 36 धावा जाता नोंदवल्या गेल्यात. छत्तीस धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. फलंदाज या ठिकाणी कल्पेश. हो, खरा बॉल आणि कडक प्रहार. बॉलला सरळ मारवलाय, सीमारेषेच्या पार ठोकलाय षटकार. असे बॉल तुम्ही कल्पेशच्या समोर जर ठेवले, बॉल द्या आयोजक कमिटी, आयोजक कमिटी बॉल द्या आतमध्ये. असे बॉल जर तुम्ही जर कल्पेशच्या समोर जर ठेवले, त्या बॉलला नक्कीच आसमान दाखवण्याचं काम कल्पेश करेल. आणि या संघाचं कौतुक आहे मित्रांनो, सलामीची जोडी आहे, अजून एकही विकेट पडला नाही. कौतुक करावं लागेल नरेश आणि कल्पेशचं. काय फलंदाजी राहिल्या. 1 प्लेयर आतमध्ये घ्यायचा आहे क्षेत्ररक्षण संघ, आपला 1 प्लेयर आतमध्ये घ्या. खरं तर तुम्ही वेळेचं बंधन त्या ठिकाणी पाळलं नाहीये. तुम्हाला आता मात्र 1 प्लेयर आतमध्ये घ्यावा लागणार आहे आणि तो प्लेयर देखील घेतलाय. धावफलकावरची धावा देखील वाढल्यात. फलंदाज त्या ठिकाणी उलटा स्वरूपाचा बॉल, बैठक स्ट्रोक आणि बॉलला बाळवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. लागोपाठचे 2 षटकार मैदानामध्ये आलेच आणि या 6च्या मदतीने धावफलकावरती तब्बल 48 धावा याचा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. बिनबाद 48 धावा, एकही विकेट पडला नाही.
मैदानामध्ये एकमेकांची साथ आपल्याला पाहायला भेटल्या. जशी महाराजांच्या मावळ्यांनी एकमेकांना साथ दिली ना, तशी साथ नरेशची आणि कल्पेशची एकमेकांना भेटल्या. ओ हो हो, इथं देखील बॉल खराब असणार आहे, वाईट बॉल. 49 धावा धावफलकावरती आहेत. ह्या देखील बॉलला जर बॅट जर लागली असती ना, हा बॉल देखील आपल्याला षटकार किंवा चौकारामध्ये दिसला असता. 49 धावा धावफलकावरती आहेत. कल्पेश काय फलंदाजी आहे, जबरदस्त बॅटिंग. लागोपाठचे 2 षटकार आलेच. पुन्हा एकदा आडवा बॅटने चेंडू खेळून काढलाय, खूप मोठा गॅप, गॅप में से मिली जाणार. चेंडू सरळ जाईल सीमा रेषेच्या पार, धावा मिळतील इथं 4 चौकार. आणि या 4च्या मदतीने संघाची अर्धशतकीय खेळी कंप्लीट झाली. धावफलकावरची धावा 53 धावा त्याचा नोंदवल्या गेल्यात. तब्बल 15 बॉल आतापर्यंत खेळलाय कल्पेश आणि 41 धावा ज्याने वैयक्तिक बनवल्यात. धावफलकावरती 53 धावा नोंदवल्या गेल्यात. एक्केचाळीस धाब्यांवरती खेळतोय. शेवटचे 2 बॉल बाकी असणार आहे. त्या 2 बॉल मध्ये कल्पेश 9 धावा बनवून या स्पर्धेतील पहिली 50 आपल्या नावावरती करेल का, हे देखील पाहावं लागणार आहे. 15 बॉल मध्ये आतापर्यंत 41 धावा ठोकल्यात. आता शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. हे 2 बॉल समोरच्या संघाचं आव्हान ठरवणार आहेत. हे 2 बॉल अगदी कल्पेशची 50 होईल का, हे देखील ठरवणार आहेत. 9 धावा 50 साठी बाकी आहेत. बॉल सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांकरता चौकार आणि नो बॉल. नो बॉल. इथं धाब्यांचा डोंगर आता मात्र उभा झालाय. 5 धावा आल्यात आणि धावफलकावरची धावा देखील वाढतायत. 58 धावाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 2 चेंडू मध्ये आता 5 धावा नक्कीच कल्पेशला अर्धशतकीय खेळीसाठी पाहिजे. हा बॉल मैदानामध्ये खराब आला आणि गोलंदाजावरती नक्कीच आपण पाहतोय प्रहार केलाय, आक्रमण केलाय 4 धाब्याच्या स्वरूपामध्ये. धावफलकावरची धावा 58 धावाच्या नोंदवल्या गेल्यात. कल्पेशसाठी नक्की सांगेल, असेल नसेल कोणी तुझे, तू कायम पंखामध्ये बारावी ठेव. बदलतील दिवसही तुझे, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. इथं बॉल खराब आहे, वाईट बॉल, अवांतर धाव. वारंवार चुका, तिथं चुकी आणि चुकीला नाही माफी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटत. क्रिकेट हे क्षेत्र असं मित्रांनो, इथं तुम्ही चुका जर केल्या त्या चुकीला तुम्हाला कधीच माफी भेटणार नाही. मैदानामध्ये 59 धावा आहेत. फलंदाज या ठिकाणी कल्पेश, फुटा स्वरूपाचा बॉल आणि बॉलला सरळ मारला सीमारेषेच्या बाहेर. षटकार बॅट वरती करायची आहे कल्पेश. या स्पर्धेतील पहिली 50 आणि धावफलकावरची धावा 65 धावा नोंदवल्या गेल्यात. नक्कीच इथं तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार. हा बॉल नो आहे की नाही आहे. येस, हा बॉल नो असणार आहे. नो बॉल प्लस षटकार म्हणजे 7 धावा आल्यात. नक्कीच आपण पाहतोय कल्पेशची अर्धशतकीय खेळी या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. आणि हा बॉल मैदानामध्ये सीमा रेषेच्या अगदी जवळ गेला. तीन धाबा आल्या त्याच्या.
69 धाबा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. शेवटचा बॉल इथं देखील बॅटच्या मधोमध आडवा बॅटनं बॉलला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा देखील बॉल षटकार आणि या 6च्या मदतीने धावफलकावरची तब्बल धावा 75. अगदी बिनबाद 75. सलामीची जोडी मैदानामध्ये गेली होती आणि त्याच जोडीने तोडफोड काम मैदानामध्ये केलाय. तर विजयासाठी आव्हान ठेवलं गेलंय 76 धावेंचं. अठरा बॉल आणि 51 धावेंची नाबाद खेळी आपण पाहतोय कल्पेची. जबरदस्त फलंदाजी. 76 धावा विजयासाठी आव्हान असणार आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ वाचवा. आपल्याला या दिवसामध्ये अजून भरपूर सामने खेळवायचे. थोडी घाई करा. स्पीडअप करा मित्रांनो. फलंदाजी संघ गाड्यावाडी आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. गाड्यावाडी संघ आपला एक 12वा खेळाडू पाठवा. फलंदाजी संघ आपला एक खेळाडू पाठवा ना. सर इथं सिरीज वगैरे आहे. बेस्ट बॅट्समन देखील आहे. तुमचा पाठवा एखादा खेळाडू. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी षटक क्रमांक पहिल्यासाठी प्राचारण केलं गेलं गोलंदाज प्रतीकला. तर सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. पांडुरंग आणि अमोलची जोडी आपल्याला मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. पहिलाच बॉल इथं नो असणार आहे. नो बॉल. खूप उंचीचा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला आहे. आता फ्री हिटची संधी आहे पांडुरंगला. धावफलकावरती 1 धाव जी आता नोंदवल्या गेल्या. अशा चुका आपण पाहतोय फलंदाजी संघाने देखील केल्या होत्या फलंदाज कल्पेशच्या समोर. आणि आता देखील त्याच पद्धतीने बॉल मैदानामध्ये पांडुरंगच्या समोर आलाय. नो बॉल. आता फ्री हिटची संधी आहे. या बॉलवरती कुठेही कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी चेंडू सरळ पाठवू शकता तुम्ही. हा फ्री हिटचा बॉल असणार आहे.
इथं खोलवर टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, सिंगल धाव आली आहे. दुसऱ्याही धावेचा केला गेला मैदानामध्ये प्रयत्न. डबल कबरची 3 धावा नोंदवल्या गेल्यात. अकोला टप्प्याचा बॉल, क्रॉस बॅट आणि बॉलला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंकरिता चौकार. या ठिकाणी आपण नाणेफेक करत आहोत. आई डोंजाई स्पोर्ट अंबरडे त्यांच्या विरोधात निनाई मंडलाई स्पोर्ट फाउंडेशन मंडलाईवाडी या 2 संघातील संघनायकांना विनंती आहे आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी या. तर घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानामध्ये चौकार आलाय आणि या 4च्या मदतीने धावपलकावरची धावा देखील पाडतायत. 13 धावा या धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. एक मिनिट. ओके, 11 धावा धावपलकावरती आहेत. निनाई मंडलाई स्पोर्ट फाउंडेशन मंडलाईवाडी हा संघ नाणेफेक जिंकला. निर्णय इथे देखील मोठा फटका, मोठा स्ट्रोक आणि बॉलला सरळ पाठवले सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंकरिता चौकार. मैदानामध्ये चौकार आला आणि या 4च्या मदतीने धावपलकावरची धावा देखील वाढताय. धावपलकावरती 15 धावा. लागोपाठचे 3 चौकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटले. 3 बॉल आणि लागोपाठचे 3 चौकार. पांडुरंगच्या बॅट बंद आपल्याला पाहायला भेटलेच. जबरदस्त मैदानामध्ये आपण पाहतोय फटकेबाजी चालू. धावपलकावरती 15 धावा. विजयासाठी 76 धावांचं आव्हान आहे. अशाच पद्धतीने आता मात्र त्याला खेळावं लागणार आहे. आव्हान खूप मोठं आहे परंतु पांडुरंग थांबायचं नाव घेत नाही. लागोपाठचे 3 चौकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटले. गोलंदाजावरती नक्कीच तुटून पडलाय. गोलंदाजावरती आक्रमण आणि प्रहार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहेत. अशाच पद्धतीने स्ट्रोक, अशाच पद्धतीने फटके तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. आखुल्या टप्प्याचा बॉल आणि इथं देखील मोठा स्ट्रोक. चेंडूला सरळ पाठवलाय आउट ऑफ द पार्क. युवराज सिंग कक्षाच्या बाहेर येईल दर्जेदार या स्पर्धेचा षटकार. मैदानामध्ये षटकार आणि या 6च्या मदतीने धावपलकावरती धावा. तब्बल 21 धावा ज्या आता धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. अजून देखील हे षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. अजून देखील या षटकातील काही चेंडू आपल्याला शेष पाहायला भेटणार आहे. 21 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. पांडुरंगने देखील स्वतःची ताकद आता मात्र मैदानामध्ये दाखवली आहे. तुम्ही शेर आहात तर आम्ही देखील सव्वा शेर आहोत. तुम्ही हिरो आहात तर आम्ही देखील विलन आहोत हे मैदानामध्ये त्याने सिद्ध केले. 21 धावा तब्बल धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. क्रिकेटचा महारणसंग्राम, क्रिकेटचा देखणा सोहळा आपण या ठिकाणी आपण पाहतोय. आई रत्नाई क्रिकेट क्लब बुरंबाळी या संघाच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातून साकार झाली क्रिकेटची महास्पर्धा. क्रिकेटचं हे देखणं स्वरूप इथं देखील समोरच्या दिशेला इथं फटका बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि संपलाय. फलंदाज पांडुरंगचा खेळ. संघाला लागतो धक्का क्रमांक पहिला. पांडुरंग होणार आहे मैदानामध्ये झेलबाद. खरं तर षटकार आला होता. हा शॉट खेळण्याची गरज नव्हती परंतु मैदानामध्ये आपण पाहतोय परफेक्ट टायमिंग झाला नाहीये. फटका तर सुरेख होता परंतु टायमिंग कमी पडला. क्षेत्ररक्षक ठिकाणी उपस्थित आणि संघाला धक्का क्रमांक पहिला. बडी मछली जाल में असं बोलावं लागेल. संघाचा महत्वपूर्ण धक्का जो मैदानामध्ये पाहायला भेटला. नवीन फलंदाज उमेश मैदानामध्ये दाखल झाला.
नवीन फलंदाज उमेश मैदानामध्ये ऑलरेडी जर पाहायला गेलं तर 21 धावा धावपलकावरती होत्या. हा बॉल खेळण्याची गरज नव्हती. सिंगल डबल धावेसाठी जरी खेळला असता तरी स्वतःची स्ट्राईक नक्कीच त्याने चेंज केली असती. परंतु मैदानामध्ये असं बोललं जातं की माणसाला एकदा षटकाराची हवा जर लागली ती हवा आमच्या डोक्यात जाते आणि त्याच हवेने आमचा घात देखील होतो आणि तो घात मैदानामध्ये झालाय. झेल मैदानामध्ये सुटलाय. पहिले षटक मैदानामध्ये संपला तर षटक क्रमांक दुसऱ्या सुरुवात होणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नरेश, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अमोल तर नवीन फलंदाज उमेश मैदानामध्ये दाखल झालाय. इथं बॉल खराब असणार आहे. अवांतर धाव वाईट बॉल आलाय आणि या वाईट बॉलच्या साह्याने धावपलकावरची धावा देखील 22 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये काम नक्कीच पांडुरंगने चांगलं केलं होतं परंतु शेवटच्या बॉलवरती त्याला बाद व्हावं लागलं. अखेरच्या टप्प्याचा बॉलला फक्त दिशा दाखवली आहे आणि बॉलला सरळ पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेकरिता षटकार. अमोलच्या बॅट पण आता षटकार आला आणि या 6च्या मदतीने धावपलकावरची धावा देखील वाढताय. 28 धावा त्या धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. 28 धावा अमोलच्या बॅट म्हणणं देखील आता धावा यायला सुरुवात झाली आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. याचे देखील फटका सुरू आहे. काय क्षेत्ररक्षक दूरवरती नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडेल. सिंगल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न परंतु होकार नकार आणि अंतिम श्रेणी नकार कळवला. सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरती 29 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. मैदानामध्ये जर पाहायला गेलं दोन्ही संघ प्रयत्न करतायत, पडतायत, धडतायत परंतु संघासाठी 100% योगदान आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय त्या संघाच्यासाठी प्रयत्न करताना हे सर्वच खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात. इथं बॉल मैदानामध्ये खराब असणाऱ्या अवांतर धाव धावपलकावरती धावा 30 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. फलंदाजासाठी नक्की सांगेल पडशील तू धड पडशील ही तू पण पुन्हा उभा राहायला विसरू नकोस. जगाच्या या गर्दीत स्वतःची ओळख बनवायला तू विसरू नकोस. पंखात तुझ्या बळ आहे आभाळ कवेत घेण्याचं. नको पाहू आधार कोणाचा वेळ ठेव फक्त जिंकण्याचं. अशक्य काहीच नसतं इथं. अशक्य काहीच नसतं इथं. जर तू मनाशी ठरवलंस पर्वत सुद्धा वागतील तुझ्या पुढे जर तू पाय पुढे टाकलंस. मैदानामध्ये डॉट बॉल आलाय. धावपलकावरची धावा स्थिर आहेत. 30 धावा आतापर्यंत धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. देखील मैदानामध्ये आपण पाहतोय बॅटवरती परफेक्ट बॉल येणार नाही परंतु सिंगल आली. दुसऱ्याही धावेचा केला गेला मैदानामध्ये प्रयत्न आणि मैदानामध्ये दुसरी देखील धाव येते. 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीने धावपलकावरची धावा 32 धावा ज्यात नोंदवल्या गेल्या. 32 रन्स लॉस ऑफ 1 विकेट आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतात. तब्बल 76 धावा बनवायच्या आहेत. अब नाही चलेगा एक्का दुक्का तुझे लगाना होगा छक्का और चौका. अशाच पद्धतीची कहाणी आता मित्रांनो मैदानामध्ये बाकी आहे. तुम्हाला मोठे मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. तुम्हाला मोठे मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहे. ओ इथं मैदानामध्ये खराब बॉल पंच दंडित करतील. गोलंदाजाला वाईट बॉल साठी अवांतर धाव येणार आहे आणि या अवांतरच्या मदतीने धावपलकावरची धावा 33 धावा ज्यात नोंदवल्या गेल्यात. मंडलावाडी संघ आपला निर्णय कळवा. इथं बॅटच्या मधोमध व्यासपीठाच्या दिशेने आणि बॉलला सरळ वाढवलाय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. येईल ताकदवार स्ट्रोक. छेरान षटकार. मंडलावाडी आपला निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण ओके. या ठिकाणी मंडलावाडी नाणेफेक जिंकली आणि नाणेफेकीचा कवल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तुम्ही सज्ज राहायचा त्वरित. षटकार आला आणि या 6च्या मदतीने धावपलकावरच्या धावा देखील वाढल्यात.
39 धावा धावफलकावरती आहेत. इथं बॉल उंच आकाशामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक खाली असणार आहे. टिपला येईल आणि संपलाय फलंदाज आता खेळ. जयेशच्या माध्यमातून झेल टिपताना आपल्याला दिसला आणि फलंदाज मैदानामध्ये बाद होणार आहे. 39 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र समीकरण असणार आहे शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी 37 धावा बनवायच्या आहेत. 37 रन अजून देखील बाकी आहे. चेंडू असणार आहे 12 आणि हे 6 बॉल खऱ्या अर्थाने खूप महत्वाचे असणार आहे. बारा बॉल आणि 37 धाब्यांचं समीकरण मैदानामध्ये जे आपल्याला पाहायला भेटतं. शाहूवाडी क्रिकेट, शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यांच्या अंतर्गत असणारे हे क्रिकेटचे सामने आई रत्नाई क्रिकेट क्लब मुरंबाड यांच्या स्वप्नातून आणि यांच्या प्रयत्नातून, यांच्या कष्टातून फुललेली क्रिकेटची महास्पर्धा म्हणजेच ही स्पर्धा कैलास श्री महादेव स्मृती चषक 2026 जबरदस्त स्पर्धा आहे. अचूक असं आयोजन, जबरदस्त नियोजन या ठिकाणी आपण आयोजक कमिटीच्या माध्यमातून फार कष्ट, फार मेहनत आपल्याला पाहायला भेटते. आयोजन फक्त बोलून होत नाही मित्रांनो. आज बोललं उद्या आयोजन होणार नाही, हे क्रिकेट नाही. त्यासाठी तुम्हाला तळागाळामध्ये जावं लागतं. तळागाळामध्ये जाऊन तुम्हाला बक्षीस देखील जमा करावे लागतं, संघाची देखील बांधणी करावी लागते आणि तदनंतर जे आपल्याला पाहायला भेटतं एक अचूक आयोजन. आणि तेच आयोजन आमच्या आयोजक कमिटीने केला, त्यांचं देखील कौतुक आहे. जर प्रामुख्याने विषय जर पाहायला गेलं तर सर्वच खेळाडूंसाठी नाश्त्याची देखील सोय केली आहे, जेवणाची देखील सोय असणारच आहे. जबरदस्त सामना आहे. प्रत्येक खेळाडू या ठिकाणी आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच देखील आहे. जो खेळाडू चांगले सर्वोत्तम खेळ करेल त्याला देखील मॅन ऑफ द मॅच आहे. बेस्ट बॅट्समन देखील आहे, बेस्ट बॉलर आहे, मुख्यतः सिरीज देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे. मानाचे करंडक आहे. जबरदस्त खेळाडूंच्या कला गुणांना वाव देण्याचं काम या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून केलं गेलं आहे. आपल्या तालुक्यातील खेळाडू एक ऊर्जा दर्जाचा क्रिकेटर कसा बनेल याचं लक्ष असणार आहे संपूर्ण या आयोजक कमिटीचं. ओ इथं पहिलाच बॉल उजव्या स्टँडच्या बाहेर जाऊन बॉलला सरळ पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार. 11 चेंडू बाकी असणार आता आणि 11 चेंडूवरची धावा 31 धावा बनवायच्या आहेत. 11 बॉल 31 धावा. जबरदस्त सामना, संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. दोन्ही बाजूने संघर्ष चालू आहे. असं बोललं जातं की जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई मान नहीं होता, जब तक ना गिरे हातोडे के गाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इथं देखील मैदानामध्ये आडवा बॅटनं क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि हा बॉल सरळ निघून चाललाय. 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेर. चौकार आणि धावा मिळतील त्या ठिकाणी 4 आणि या 4च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढतायत. 49 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. समीकरण असणार आहे शेवटचे 10 बॉल आणि 27 धाब्यांचं. 10 बॉल 27 धावा. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. स्वतःचे इरादे त्यांनी स्पष्ट केलेत. हो 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 इथं मैदानामध्ये दिशाहीन चेंडू लागलाय का बॉल. आयोजक कमिटी पाणी घेऊन जा मित्रांनो. की विनंती आहे सेंटर गार्ड जर असेल तरच तुम्ही फलंदाजीसाठी या. क्रिकेट होत राहणार आहे मित्रांनो, परंतु स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. ऊन देखील आपण पाहतोय भरपूर प्रमाणात झाल्या. जितकं शक्य असेल तितकं पाणी पिया मित्रांनो. पाणी जर नसेल तर आयोजक कमिटीकडे तुम्ही घेऊ शकता आणि आम्ही देखील पाणी देण्याची मदत करू शकतो. कारण की ऊन आहे, हे ग्रामीण क्रिकेट आहे. नोकरी परपंच कामधंदा अगदी सर्व सांभाळून खेळला जाणारा खेळ म्हणजे ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो. ग्रामीण क्रिकेट खेळत असणाऱ्या प्रत्येक खेळाडूवरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. या क्रिकेटने तुला काय दिलंय, परंतु त्यांना नक्कीच सांगेल या क्रिकेटने आम्हाला एक आगळी वेगळी ओळख दिली आहे. या क्रिकेटने आम्हाला नातं कसं जपायचं हे शिकवलं. या क्रिकेटने आम्हाला संकटामध्ये उभं कसं राहायचं हे शिकवलं. या क्रिकेटने आम्हाला जिद्द शिकवली. या क्रिकेटने आम्हाला चिकाटी शिकवली आणि या क्रिकेटने आम्हाला आपल्या गावचं नाव रोशन कसं करायचं हे देखील शिकवलं. क्रिकेटने आम्हाला जर पाहिलं गेलं तर एक धडा दिला. क्रिकेटने आम्हाला हार पचवण्याची शक्ती दिली आहे. क्रिकेटने आम्हाला
दुःखामध्ये असल्यावरती कोणत्या प्रकारची युक्ती वापरायची हे क्रिकेटने दिलाय. क्रिकेटने आम्हाला संयम दिलाय, क्रिकेटने आम्हाला ताकद दिली आहे, क्रिकेटने आम्हाला चिकाटी देखील दिली आहे. हेच क्रिकेटने आम्हाला दिलंय मित्रांनो. ओ इथं मॅचच्या मधोमध बॉलला आपण पाहतोय सरळ ट्रॅव्हल केलंय शत्रुरक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज मैदानामध्ये बाद होणार आहे. समीकरण आहे शेवटचे 8 बॉल आणि विजयासाठी आव्हान असणार आहे 27 धाब्यांचं. सामना कंपल्सरी चेस असणार आहे. 8 बॉल आणि 27 धावा. नक्कीच आपण पाहतोय ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यामधून त्यांच्या माध्यमातून प्रसारित केली जाते. ओम साई MTC स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रसिद्ध करण्याचं काम आहे. आमच्या सर्वच लाईव्ह टेलिकास्ट टीमचं देखील या ठिकाणी कौतुक करावं तितकं कमी आहे. आमचा आवाज, तुमच्या खेळण्याची ती शैली संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये या चॅनलच्या माध्यमातून आहे. नक्कीच मित्रांनो जावा सबस्क्राईब करा या चॅनलला. मैदानामध्ये आपण पाहतोय हा बॉल खराब असणार आहे. नक्कीच आपल्या माणसाला आपणच मोठे करायचं असतं मित्रांनो. धबलकावरची धावा 50 धावा ज्या नोंदवल्या गेल्याच. आता अजून विजयासाठी 8 बॉल 26 धावा. ओ इथं मैदानामध्ये हलक्या हाताने बॉल खेळलाय. मी मारतो तू झेल पकड अशी मैदानामध्ये परिस्थिती आहे आणि फलंदाज झेलबाद होणार आहे. 26 धावा अजून देखील आहेत. काय होईल आणि काय होणार आहे हे देखील येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला समजणार आहे. नवीन फलंदाज न्यू बॅटर सूरज मैदानामध्ये दाखल आहे. आता सूरजला सूर्यासारखं काम करायचं आहे. नावात सूरज आहे, सूरज सारखं चमकावं लागणार आहे. ते चमकणं मित्रा तुझं खूप महत्वाचं असणार आहे. त्या तू चमकल्यावरती जर पाहिलं तर संघ तुझा विजय होऊ शकतो आणि तुझी ती शैली आता मात्र तुला दाखवून द्यायची आहे. शेवटचे 7 बॉल आणि विजयासाठी 26 धाब्यांचं आव्हान आहे. नावातच सूरज आहे, नावातच सूर्य आहे. आता चमकावं लागणार आहे. आता वेळ आली आहे, आता थांबायचं नाही आहे. चेंडू आहे 7 आणि आव्हान असणार आहे 26 धावांचं. हा बॉल मैदानामध्ये डॉट. आता समीकरण आहे शेवटचे 6 बॉल आणि त्या 6 बॉल वरती बनवायच्या आहे 26 धावा. 6 बॉल 26 रन्स. जबरदस्त सामना. खरं तर या सामन्यामध्ये जर पाहायला गेले तर कल्पेशच्या बॅट म्हणणं जर पाहायला गेलं तर तब्बल 51 धावा आल्यात आणि धाव्यांचा समोरच्या संघासाठी डोंगर उभा झालाय. आता 6 चेंडू बाकी आहेत आणि 26 धावा. तर गुणंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कल्पेशच आहे. गोलंदाज कल्पेश. हे 6 बॉल महत्वाचे आहेत. 26 धावा विजयासाठी अजून देखील बनवायच्या आहेत. जबरदस्त सामना मैदानामध्ये आहे. ओ इथं मैदानामध्ये आपण पाहतो बॅटची कडा क्षेत्ररक्षक या ठिकाणी असणार आहे. सिंगल आली. आता समीकरण आहे शेवटचे 5 बॉल आणि विजयासाठी आव्हान असणार आहे 25 धाब्यांचं. 5 बॉल 25 धाबा. आता मात्र षटकार आणि चौकार ठोकावे लागणार आहे. सिंगल डबल धाब्यांना आता मात्र फारसं महत्व नसणार आहे. जितका मोठा संघर्ष यश देखील तितक्याच मोठ्या पद्धतीने येणार आहे. 5 बॉल आणि मैदानामध्ये 25 धावा. इथं मिस फील्ड झाली आहे सिंगल धावेसाठी. मैदानामध्ये वाईट बॉल आणि एक चोरटी सिंगल धावा आपल्याला पाहायला पण 2 धावा आल्यात. आता समीकरण असणार आहे शेवटचे 5 बॉल आणि धावफलकावरती 23 धावा बनवायच्या आहेत. 5 बॉल आणि 23 धावा. ते देखील फटका फसलाय क्षेत्ररक्षक असणारा. खास या फलंदाजासाठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले गेले. धावबाज क्रिकेट मधील आत्महत्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटली आहे. फलंदाज बाद असणारा. शेवटचे 4 बॉल आणि विजयासाठी 23 धावा. सूरज मैदानामध्ये धावबाज झालाय. आता शेवटचे अखेरचे 4 बॉल बाकी आहेत आणि त्या 4 बॉल वरती विजयासाठी 23 धावा बनवायच्या आहेत.
तर नवीन फलंदाज पवनला आता संधी भेटली आहे. 4 बॉल आणि 23 धावा. जवळजवळ लागोपाठचे 4 षटकार आता ठोकावे लागणार आहे. आणि ते षटकार ठोकेल का पवन हे देखील पाहणं महत्वाचं आहे. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज कल्पेशचं. अष्टपैलू खेळाडू आहे. जबरदस्त फलंदाजी देखील करत असताना 51 धावा बनवल्या. गोलंदाजी देखील करत असताना जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. अफलातून चेंडू, अचूक टप्पा, निर्णायक टप्पा मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. शेवटचे 4 बॉल आणि विजयासाठी 23 धावांचा आव्हान आहे. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय पवन. इथे देखील फटका फसला. यष्टीरक्षक डाऊन दी बॉल, परंतु झेल मैदानामध्ये सुटला आणि या झेलने प्रामुख्याने मोठा धक्का बसणार नाहीये क्षेत्ररक्षण संघाला, कारण की सामना जवळजवळ त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला भेटतोय. जवळजवळ क्षेत्ररक्षण संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती जाऊन बसलाय. सामना त्यांच्या बाजूने झुकला गेलाय. आता चेंडू असणार आहे 3 आणि त्या 3 बॉलवरती विजयासाठी आव्हान नसणार आहे तब्बल 22 धावा. 3 बॉल 22. देखील बॅटच्या मधोमध क्षेत्ररक्षक दूरवरती लेट पण थेट चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता धावा मिळेल 4. चौकार. 58 धावा धावपलकावरती आहेत. आता मात्र चेंडू आहे 2 आणि त्या 2 बॉल वरती धावा बनवायच्या असतील 18. 2 बॉल 18. थोडे लेट झालेच. तुम्हाला प्रत्येक बॉलला संघर्ष करावा लागला, कारण की तुमची चूक खऱ्या अर्थानं खूप मागात पडल्या. जवळजवळ तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना अनेक नो बॉल फेकलेत आणि त्या नो बॉल वरती देखील समोरच्या संघाने षटकार चौकार ठोकलेच. ही चूक तुम्हाला नक्कीच पराभवाच्या दिशेने घेऊन गेलेली आहे. शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी आव्हान आहे 18 धाब्यांचं. 2 बॉल आणि विजयासाठी 18 धावा ज्या बनवायच्या आहेत. ओ इथे देखील बॅटच्या मधोमध चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आता एक चेंडू बाकी आणि 1 चेंडू वरती बनवायचे असतील 12 धावा. ज्या वेळेस गरज होती त्यावेळेस असे स्ट्रोक आले नाहीये, परंतु आता येऊन फायदा नाहीये. 1 बॉल आणि विजयासाठी 12 धावा. अविनाशच्या बॅटमधनं षटकार आलाय लेट पण थेट, परंतु फायदा नसणार आहे. चेंडू आहे शेवटचा आणि धावा असणार आहे तब्बल 12 धावा. आणि हा सामना जिंकलाय RCC गवळवाडी हा संघ. हा सामना जिंकला. विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन आणि पराभूत संघाला देखील पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जाईल कल्पेशच्या नावावरती.